लसणीच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये घालून घेतल्या। आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। 1 चमचा मीठ घातलं आहे। 1 चमचा मिरची घालायची आहे। तिखट ज्याप्रमाणे तुम्ही खाता त्याप्रमाणे मिरची घालायची। तर मीठ, मिरची आणि लसूण खलबत्त्यामध्ये घातल्यानंतर चेचून घ्यायचं आहे। लसूण आपल्याला एकदम व्यवस्थित चेचून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला लसणीची चटणीच करून घ्यायची। तर आता लसणीची चटणी पण आपली तयार झालेली आहे। आता चटणी साईडला ठेवायची आणि एक प्लेटमध्ये एक कांदा किसून घ्यायचा आहे। तर इथे मी हा मीडियम साईजचा कांदा घेतला आहे। कांद्याला मी किसून घेतला आहे। कांदा किसून झाल्यानंतर कांदा एका साईडला असा करायचा, म्हणजे कांद्यातल्या पाण्याचा भाग एक साईडला होऊन जातो। आता इथे 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे। चण्याचं पीठ एका भांड्यामध्ये घातल्यानंतर ज्या वाटीने चण्याचं पीठ घेतलं आहे तेच वाटी आपल्याला ताक घ्यायचं आहे। तर इथे 1 वाटी चण्याचं पीठ आणि 1 वाटी ताक मिक्स करून घेतलं। त्या ताक आणि पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर बेटर घट्ट वाटलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं ताक घालायचं आहे। तर इथे माझं बेटर घट्ट आहे, तर आणखीन थोडंसं 2 ते 3 चमचे ताक मी आणखीन बेटरमध्ये घातलं आहे आणि परत एक वेळा मिक्स करून घेतलं। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। चण्याचं पिठाचं बेटर आपलं ह्याप्रमाणे पातळ झालं पाहिजे। आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसणीची केलेली चटणी घालायची आहे आणि 2 सेकंदभर चटणीला आपण तेलामध्ये छान परतून घ्यायची। लसणीची चटणी तेलामध्ये परतल्यानंतर आता आपण जे चण्याच्या पिठाचं बेटर केलं आहे ते ह्या फोडणीमध्ये घालायचं आहे। तर बेटर घातल्यानंतर आपल्याला हे कंटिन्यूस हलवत राहायचं आहे, नाहीतर मग ते खाली चिटकतं आणि करपायची भीती असते। आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचे। बेटर घट्ट होईपर्यंत छान मिक्स करून घेतलं आहे। आता बेटर पण आपलं घट्ट झालेलं आहे। गॅस बंद करून टाकायचा। आता हे केलेलं बेटर एका प्लेटमध्ये आपण टाकून घ्यायचं आहे। ह्या डिशला मी अगोदर तेल लावून घेतलेलं होतं। आता बेटर सगळं डिशमध्ये टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपण असं पसरवून घ्यायचं आहे। हातानेच पसरवलं तरी चालतं, हे जास्त काही गरम नाही आहे, म्हणजे हाताने पटकन पसरवू शकतो आहे। आता बेटरवाली डिश साईडला ठेवायची आणि एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे। तेल गरम झालं का राई हिंगाची फोडणी करायची आणि जो कांदा किसून घेतला आहे तो आपण या फोडणीमध्ये घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। तर 1 मिनटं कांदा परतल्यानंतर ह्याच्यामध्ये जी आपण लसणीची चटणी केली आहे ती घालायची आहे। लसणीची चटणी घातल्यानंतर चटणीला पण आपण व्यवस्थित कांद्याबरोबर मिक्स करून आणि परतून घ्यायची आहे। तर कांदा आणि लसणीची चटणी परतते तोसर आपण जे चण्याच्या पिठाचं बेटर थाळीमध्ये पाथरलं आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे। तर तुकडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकता। इथे मी मीडियम साईजचे चौकोनी तुकडे करून घेते आहे। तर ह्याप्रमाणे आपण जसे ढोकळे कापतो त्याप्रमाणे हे तुकडे करून घ्यायचे। तर काठियावाडमध्ये ह्याला ढोकळी म्हणतात। तर ही आपली ढोकळी परफेक्ट झालेली आहे। आता ढोकळी सगळी कापून झाल्यानंतर कांदा आणि लसणीची चटणी पण तेलामध्ये छान परतून झालेली आहे। तेल छान सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ताक घालून घ्यायचं आहे। 1 मोठा ग्लास ताक मी ह्या फोडणीमध्ये घातलेला आहे। आता ह्याच्यात मसाले घालून घेऊया। तर हळद, मिरची, धणे जिरे पूड, गरम मसाला हे सगळं घालून घ्यायचे आणि मस्त उकळी येऊन द्यायची। उकळी आली की ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे। मेथी घातल्याने भाजीला खूप छान स्वाद येतो। तर छान उकळी आल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये जी ढोकळी केली आहे ती घालायची आहे। तर सगळी ढोकळी मी ह्या रश्श्यामध्ये घातलेली आहे आणि आता मिक्स करून घेतलं आहे। तर भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचे आणि 2 ते 3 मिनटं छान शिजून द्यायची आहे, म्हणजे सगळ्या रश्श्याचा स्वाद ढोकळीमध्ये उतरतो। तर आता आपली ही ढोकळीची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी थोडीशी रश्शेदारच ठेवायची। तर तुम्हाला माझी ही काठियावाडी ढोकळीची भाजी कशी वाटली? रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू।